नमस्कार. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व प्राणीप्रेमी, मांजरप्रेमी आणि सर्व आमच्यासाठी मार्गदर्शन असणारे सर्व लोक, सर्वांना एक छोटीशी आमच्याकडून एक गुढीपाडव्याची शुभेच्छांची भेट म्हणून हे छोट्याशा पोरांसाठी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय आपण, जो गुढीपाडव्याच्या निमित्त बनवतोय. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील आपल्या सर्वात मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे. वसंत ऋतूमध्ये आगमन झालेलं आहे. नवीन चैतन्य आणि प्रभू श्रीरामांचा विजय म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. या दिवशी घराबाहेर आपण विजयी, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. तसेच या दिवशी कडुनिंबाचा पाने खाण्याची पण परंपरा आहे. आता काही जणांना प्रश्न पडेल किंवा काही जण बोलतील की हे काय केलं आहे, तर हे पण पोरांचं आपलं छोटंसं घर आहे. पोरांसाठी पण आपण गुढी उभारली आहे. त्यांचं घर छोटंसं आहे, पण ते खूप मोठं काही काम करून जातात. प्रत्येकाला त्या गोष्टीचा अनुभव आहे. प्राणीप्रेमींना अनुभव आहे, मांजरप्रेमींना अनुभव आहे की हे घर खूप छोटंसं दिसतंय, पण खूप मोठ्या घरामध्ये ते आनंद देण्याचं काम करतात. आपण त्यासाठी छोटीशी एक पोरांसाठी एक गुढी आणली, त्यांच्या घराला आपण गुढी उभारली, त्यांच्यासाठी कपडे खरेदी केलेत नवीन, आज नवीन सणाला तिघांना पण. आणि ऑलरेडी घरामध्ये आनंद आहे, कारण पोरीला पण 2 मुलं झालेत आपल्या बबड्याला. त्याच्यामुळं घरामध्ये आनंद आता खूप आहे. त्याच्यामुळे हा आनंद साजरा करण्यासाठी गुढी घेऊन आलो आहे. तर एक आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक संदेश देऊ इच्छितो की देवाने सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला आहे, सर्वांना आनंदी राहण्याचा हक्क दिला आहे. आणि देवाने अजून एक गोष्ट अशी की माणसांना एक आधार म्हणून, हास्याचा आधार, आनंदाचा आधार म्हणून असे छोटे छोटे प्राणी बनवलेत. हे आमच्या दृष्टिकोनातून जे योग्य तोडक्या मोडक्या भाषेमध्ये जे बोलतोय, तर ते मी तुमच्यासमोर सादर करतोय. काही छोट्याशा गोष्टी, जेणेकरून एक प्राण्यांविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा या हेतूने. कदाचित आमच्यापेक्षा खूप असे काही लोक आहेत जे प्राण्यांवरती खूप प्रेम करतात. कदाचित आम्ही त्यांच्या जवळ पण नसू. असे खूप काही लोक आहेत जे प्राण्यांसाठी खूप काही करतात. त्यांच्यासाठी खाऊ किंवा काय जर प्राण्यांना आजार असेल तर ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचतात. म्हणजे असे खूप लोक आहेत. त्यांना पण आमच्याकडून एक नमन, एक हात जोडून विनंती की तुम्ही असेच खूप चांगले कामं करताय. आपण बी असे कामं करण्याचे प्रयत्न करतोय सध्या, आणि ते पुढं चालूच ठेवणार आहे. छोट्या छोट्या प्राण्यांसाठी किंवा मोठ्या प्राण्यांसाठी जे होईल ते पुढं भविष्यामध्ये आपण करणार आहोत. आता या गोष्टीमध्ये एक असं आहे की आमची एक इच्छा आहे तात्पुरते. आता आपण चॅनल एकदम छोटासा आहे, असं काही मोठी गोष्ट नाही आहे, परंतु आम्हाला जेवढं प्राण्यांविषयी प्रेम करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुमचं खूप मार्गदर्शन आम्हाला लाभतं याच्यामध्ये. तुम्ही खूप कमेंट करता. कमेंट केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला सजेशन मिळतं, मार्गदर्शन भेटतं की बाबा तुम्ही असं करायला पाहिजे, दादा तुम्ही असं केलं पाहिजे. त्यातून आम्हाला एक नवीन ऊर्जा भेटते. कारण आमचं काही जे काम असतं, जे माझ्या व्हिडिओला जे कॅप्शन देतो आपण, एक टायटल देतो ना, ते तुमच्या कमेंटमधूनच असते की कुठं ना कुठं त्यातूनच आपण काही गोष्टी घेतो. त्यातूनच कमेंटमध्ये आलेल्या मार्गदर्शनातून, सजेशनमधून आपण त्या गोष्टी पुढं चालवतो. म्हणजे आम्हाला खूप तुमचा सपोर्ट होतो. तुम्हाला
एकच सांगणं आहे की प्राणीमात्रावरती दया करा. त्यांची भटकंती कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून 4 घास त्यांना प्रेमाचे भरवा. आमची एवढीच इच्छा आहे बाबड्याच्या चॅनलकडून. बाकी आम्ही आमच्याकडून, बबड्याच्या फॅमिलीकडून, क्षीरसागर फॅमिलीकडून आमचं एक देवाकडं मागणं आहे की सर्व आपल्या या प्राणीप्रेमी, पशुप्रेमी यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. देवाचा त्यांच्यावरती आशीर्वाद असाच राहो आणि देवांची कृपा तुमच्यावरती अशीच राहो. तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. आमचं काही चुकलं तर तुम्ही आवर्जून सजेशन करत चला. आम्हाला त्या गोष्टीचा कधीही राग येत नाही. सर्वांसाठी एकच देवाकडं मागणं आहे की सर्वांचं आरोग्य, धनसंपदा भरभराटीने आपलं उदंड आयुष्य लाभो. देवाकडं हीच